आज आपण उपवासाचे टम्म फुगलेले आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे, मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे, म्हणजे वरई घ्यायची आहे. चांगलं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे थोडीशी रवेदार. नंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये घातले मी 1 वाटी दही घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये आणि पाणी 1 वाटी टाकून फिरून घेतलं आहे. नंतर एका पातेल्यात काढून घेतलं आहे. नंतर परत 1 वाटी पाणी घातलं, जसं लागेल आपल्याला तसं त्या टाईपचं पाणी घालायचं आहे त्यामध्ये. आणि नंतर घालायचा आहे खायचा सोडा. तो घातल्यानंतर 10 मिनटं मी तसंच ठेवून दिलं आहे. नंतर घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट 2 चमचे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या. व्यवस्थित आपलं आप्पे होण्यासारखं सारण तयार झालेलं आहे. नंतर एका पॅनला काय करायचं, तेल लावून घ्यायचं म्हणजे आप्पे पात्राला, आणि आप्पे आपल्याला अलगद त्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर झाकण ठेवून नंतर उघडून बघू शकता तुम्ही, अगदी टम्म फुगलेले आप्पे आहेत. नक्कीच ट्राय करून बघा. करायलाही खूप सोपे आणि उपवासाचे आप्पे जर म्हणाल तर खरंच चवीला पण खूप छान आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर एन्जॉय करा.